नमस्कार शेतकरी बंधूंनो. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे पीक अतिशय गुणकारी ठरतं आणि आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध सुद्धा असतं. कारण त्यामध्ये असणारे घटक जे आहे, मोठ्या प्रमाणात पाणी आहे, ते उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी अतिशय गरजेचं असतं. आणि आर्थिकदृष्ट्या जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात फायदा देणारं हे पीक म्हणजेच कलिंगड. मात्र कलिंगड पिकाचा आपण विचार केला तर त्यावर सुद्धा वेगवेगळ्या रोगांचा, किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. नक्की कलिंगड पिकावर कोणकोणते रोग येतात किंवा कोणकोणत्या किडी येतात आणि त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून उत्पादनातली घट थांबून शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते आपल्याला टाळता येऊ शकेल, याच विषयावर आजच्या आपण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. कलिंगड पिकावरील कीड आणि रोगांचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं याच विषयावर बोलण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुका इथे असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील पीक संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे सर यांना आणि त्यांच्याकडून आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. सर, नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, उन्हाळ्याचा हा हंगाम सुरू आहे आणि यामध्ये कलिंगड हे म्हणजे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तर कलिंगड पिकाविषयी किंवा त्याच्या महत्त्वाविषयी तुम्ही काय सांगाल? तसा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये कलिंगड पीक हे हं. सर्व जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात घेतलं जातं. हो. पण त्याच्यातले जर आघाडीचे आपल्याकडचे जिल्हे बघितले, तर जळगाव असो, धुळे असो, नाशिक असो, अहिल्यानगर असो, पुणे असो, हं. सोलापूर, सांगली हे जिल्हे आपल्या महाराष्ट्रामधील आघाडीवर असलेले जिल्हे आहेत. बरं. आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कलिंगड पीक घेतलं जातं. हं. महाराष्ट्रातला जर विचार केला, तर कमी जास्त अधिक प्रमाणात 3,500 ते 5,000 हेक्टरचा एरिया जवळपास उन्हाळ्यामध्ये असतो. आणि कलिंगड उन्हाळ्यामध्ये जानेवारीपासून मार्च महिन्यापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सहसा लागवड केली जाते. बरं. आणि कमी कालावधी म्हणजे जवळपास 3 महिने 2 ते 3 हं. महिन्यामध्येच हे पीक आपल्याला आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा करून दिलेलं जातं. अच्छा. आणि तसा जर विचार केला आत्ताच्या ज्या म्हणजे नवीन-नवीन जाती आहेत हं. ह्याची लागवड असो किंवा मल्चिंगवर किंवा ठिबक सिंचनवर जर लागवड केली, तर जवळपास 20 टन ते 40 टनापर्यंत उत्पादन शेतकऱ्यांना ह्याच्यातून मिळून जातं. आणि अच्छा. आपल्या महाराष्ट्रातला जर विचार केला, म्हणजे मी जे अगोदरचे जिल्हे सांगितले, हं, हं. ह्याच्यामध्ये उत्पादन घेतल्यामुळं आणि उन्हाळ्यामध्ये ग्राहकांची जी मागणी असते, हां. ह्याच्यामुळं कलिंगडाला चांगल्या पद्धतीने भावसुद्धा भेटतो आणि काही आपल्या भागातले जे शेतकरी आहेत, हं. हे एक्सपोर्टसुद्धा करतात. अच्छा. म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा कलिंगड मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रातलं हं. एक्सपोर्ट्सला सुद्धा जातं आणि त्याच्यामुळं क्षेत्र दरवर्षी ह्याचं वाढत राहत असतं. हं. पण आपण आता सद्यस्थिती पाहिली तर अवकाळी पाऊस, गारपीट किंवा बदलतं हवामान या सगळ्याचा विचार केला तर कलिंगड पिकाची सद्यस्थिती तुम्ही काय सांगाल? तसा जर विचार केला तर आपण आत्ता सध्या बघत आहोत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अवकाळी पाऊस हं. आहे, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आहे किंवा काही ठिकाणी अधूनमधून गारपीटसुद्धा हो. होत आहे. आणि त्याच्यामुळे हे वेलवर्गीय फळ पीक असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात ह्याचं नुकसानसुद्धा ह्या म्हणजे अनसिजनेबल जो रेनफॉल आहे हां. त्याच्यामुळं होतं. हं. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांना म्हणजे एक महत्त्वाचं, की जे पीक म्हणजे फळं काढण्यासाठी आलेले आहेत, हं. हे आपल्याला त्या स्टेजला काढून किंवा ज्या भागामध्ये हवामान खात्याने जो अंदाज दिलेला आहे, बरं. ती म्हणजे इन्फॉर्मेशन शेतकऱ्यांनी घेऊन आपल्याला ते कलिंगड काढून लगेच मार्केटला गेलं पाहिजे. आणि अच्छा. विशेष म्हणजे हे जर मॅच्युअर चांगलं झालेलं हं. फळ असलं, तर आपल्याला शेतकऱ्यांना हे 10-15 दिवस हं. आपल्याला स्टोरेजसुद्धा करता येतं, की म्हणजे लगेच काढल्याबरोबर खराब व्हायचे सुद्धा हां, ह्याच्यात हां. चान्सेस नसतात. अच्छा, म्हणजे ही काळजी घेतली पाहिजे. हो, हो. जसं तुम्ही म्हणालात, की आता बदलता हवामान, अवकाळी पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसतो. पण मग प्रामुख्यानं वेगवेगळे जे रोग येतात, त्यामध्ये प्रामुख्यानं आणि महत्त्वाचे असे हे या पिकावरील रोग कोणते आहेत? आता तसा जर विचार केला तर बदलतं हवामान हं. जे आपल्या महाराष्ट्रात सध्या आहे, त्याच्यानुसार ह्या पिकावर एक 5-7 प्रकारचे आणि जे की ह्या पिकांना हानिकारक करणारे असे रोग आहेत. मग बरं. त्याच्यामध्ये भुरी रोग जो आहे म्हणजे हं. पावडरी मिल्ड्यू, हं. त्याचबरोबर डाउनी मिल्ड्यू एक आहे हं. म्हणजे केवडा रोग
बरं. करपा रोग एक आहे. पानावरील बी करपा येतो, फळावर हं. बी करपा येतो. हा एक रोग आहे. त्याचबरोबर ह्याच्यावर जर विचार केला तर मर रोग एक आहे. म्हणजे हे असं जे अवकाळी पाऊस वगैरे जी पडत आहे, हं. ह्याच्यामुळं मर रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये होऊ शकतो. अच्छा. त्याचबरोबर ह्याचा जर विचार केला तर काही विषाणूजन्य रोगसुद्धा आहेत. हं. मग त्याच्यामध्ये मोजॅक वगैरे जे आहेत किंवा बर्ड नेक्रोसिस आहे, हं. हे रोग आपल्याला ह्याच्यावर प्रामुख्याने दिसतात आणि ह्याच्यामुळं ह्या पिकामध्ये उत्पादनामध्ये घटसुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये म्हणजे कलिंगड जेव्हा आपण शेती करतो त्यामध्ये जमिनीतून येणारे सुद्धा काही रोग आहेत का? मग ते कोणते आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने हां, आता शेतकऱ्यांनी जर करावं? तसं जर विचार केला तर हे पीक जे आहे हे हं. वेलवर्गीय पीक आहे. बरं. म्हणजे लागवड केल्यानंतर हां. ह्याचे वेल जमिनीवरच राहतात हं, हं. आणि जमिनीवर वेल राहते तर त्याचबरोबर फळंसुद्धा जमिनीवर हं, असतात हं, आणि मग ह्याच्यामुळं काय होतं की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीतून हं. येणारे रोग आहेत. मग त्याच्यामध्ये जो मर रोग आहे, हां. मग मरमध्ये एक 2-4 प्रकारचे मर आहेत. मग हं, फ्युजारियम मर आहे, क्लेरोशियमची एक आहे. त्यानंतर फायटोप्थोरा जो रोग आहे हा हं, सुद्धा हं. ह्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि मग हे रोग आल्याच्या नंतर आपलं जे वेल आहे, ह्या वेलीमध्ये त्याची जी पहिल्यांदा आपल्याला प्राथमिक अवस्थेतली आपल्याला लक्षणं दिसतात. अच्छा. पानावर सुद्धा दिसतात. मग पानं पिवळे पडतात. हं, हं, ऊन ज्यावेळेस आता उन्हाची तीव्रता वाढली, हं. त्यावेळेस आपल्याला पानावर काय होतं, की पानं सुकलेले दिसतात बरं. आणि मग सुकलेले पानं दिवसा दिसतात. संध्याकाळच्याला परत ते म्हणजे चांगल्या पद्धतीने झालेले दिसतात हं, हं. आणि मग कालांतराने काय होतं, की ते पूर्ण झाड वाळतं, पानं सुकतात, पानं हं, वाळतात. हं. फळांची जी साईज आहे ती बारीक राहून फळं बारीकच राहतात. अच्छा. त्यावेळेस फळं ड्रॉपिंगसुद्धा होतात. बरं. म्हणजे हे अशा पद्धतीने जमिनीतून येणारे जे रोग आहेत, हं, हे हं. आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात आणि मग ह्या रोगाचं आपल्याला जर व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करायचं असलं, हां. तर सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस रोपं घेतात किंवा बियाणं घेतात, हं. त्यावेळेस त्याला बीज प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे. बरं. मग त्यामध्ये ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया आहे जैविक हां. किंवा जर रासायनिक करायची असली तर कार्बेंडेजिम किंवा थायरम हं. ह्याची बीज प्रक्रिया करून आपल्याला ते रोपं लावणं गरजेचं आहे. अच्छा. ही जैविक झाली किंवा रासायनिक झाली. हं, त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये असे अवकाळी पाऊस किंवा जर ढगाळ वातावरण असलं हं. किंवा सोसाट्याचा वारा असला किंवा काही भागात गारपीट झाली असली, तर आपल्याला ह्याच्यामध्ये मर रोगासाठी पहिल्यांदा एक काळजी घेणं गरजेचं आहे, की अच्छा. त्या भागामध्ये किंवा ज्या शेतामध्ये पाणी म्हणजे लावलेलं आहे कलिंगड, हं. तिथं पाणी साठलं नाही पाहिजे. पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. हं. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा जी जैविक बुरशी आहे, ह्याचा आपल्याला 2 लिटर प्रति एकरी आपल्याला 2 ते 3 वेळेस आळवणी करणं गरजेचं आहे. अच्छा. त्याचबरोबर जर आपल्याला पानावर वगैरे काही त्याचे सिम्प्टम दिसत असले हं, किंवा लक्षणं वाटले तर कार्बेंडेजिम पावडर जी आहे 1 ग्रॅम प्रति लिटरची, हं. आपल्याला ह्याची 1 ते 2 फवारणी आपल्याला त्याच्यावर घेणं गरजेचं आहे. यामध्ये आणखीन सुद्धा जसं बुरशीजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव या फळावर खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर तो कसा आणि त्याच्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने व्यवस्थापन करावं? आता बुरशीजन्य रोग जर बघितले तर ह्याच्यामध्ये एक भुरी रोग आहे, हं, केवडा रोग आहे हं, किंवा अँथ्रॅकनोज म्हणजे जो करपा रोग आहे. हे हं. 2-3 प्रकारचे हे रोग आपल्याला महत्त्वाचे येणारे ह्याच्यावरचे आहेत. बरं. आणि त्याचबरोबर फळकूज एक आहे हे. म्हणजे हे अच्छा. 3-4 रोग जे आहेत, हे बुरशीजन्य रोग आणि वेलावर, फळावर हं, येणारे महत्त्वाचे आहेत. मग ह्याच्यामध्ये जर भुरी रोग बघितला, हं. तर आता हे बदलतं वातावरण, वाढलेलं टेम्परेचर, अच्छा. रात्रीच्याला म्हणजे टेम्परेचर डाऊन होतं म्हणजे तापमान जे आहे कमी होतं हां. रात्रीचं आणि दिवसाचं वाढतं. ह्या कालावधीमध्ये किंवा असं ज्यावेळेस वातावरण असेल, त्यावेळेस भुरी रोगाचा प्रादुर्भाव कलिंगडावर मोठ्या प्रमाणात होतो. बरं. आणि सुरुवातीला जर ह्याचे लक्षणं बघितले, तर पानाच्या खालच्या साईडला पावडर आपल्याला पांढरी पावडर आहे ती मागं आपल्याला झालेली दिसते. अच्छा. आणि मग ही पावडरीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जे प्रकाश संश्लेषण आहे, हां. हे थांबलं हं, जातं. आणि प्रकाश संश्लेषण थांबल्यामुळं काय होतं, की ज्या फळाची जी वाढ आहे, हं. ही थांबते. झाडांची वाढ थांबते. झाड कोमेजलं जातं आणि झाडाची वाढ थांबून आपल्याला पाहिजे तसं उत्पादनसुद्धा त्याच्यामध्ये भेटत नाही. अच्छा. म्हणजे जे अन्न आहे तेच फळापर्यंत किंवा वेलापर्यंत हां, पोहोचत नाही. तयार होत नाही. हं. आणि मग ह्याच्यामुळं आपल्यामध्ये ह्याचा प्रादुर्भाव झाल्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अच्छा. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचं उपाययोजना ज्या आहेत, हं. म्हणजे प्रादुर्भाव दिसायच्या वेळेस किंवा दिसल्याबरोबर हां. आपल्याला लगेच काही फवारण्या करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रॉबिन म्हणून एक जे हं. बुरशीनाशक आहे, हे आपल्याला फवारणं गरजेचं आहे. बरं. त्याचबरोबर क्लोरोथॅलिनॉल हे एक बुरशीनाशक आहे अच्छा. किंवा ॲझोस्ट्रॉबिन प्लस क्लोरोथॅलिनॉल
असं संयुक्त बुरशीनाशक आहे. बर ह्याच्या आपल्याला फवारण्या घेणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे, म्हणजे जे काही बुरशीनाशकं किंवा हा कीटकनाशक आहेत, हे फवारताना त्या बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा अंश त्या पिकामध्ये किती दिवस राहतो, हम्म हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अच्छा कारण की हे पीक काढल्याच्या नंतर ग्राहकापाशी 3 दिवसात, 4 दिवसात पोहोच होणार आहे किंवा ते खाल्लं जाणार आहे. हम्म हे सुद्धा आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी हे 2-3 जे बुरशीनाशकं सांगितले, बर तर ह्याचा लेबल क्लेमनुसार 5 दिवस, 3 दिवस असे ह्याचा अंश त्या पिकामध्ये राहतो. जसं तुम्ही आता बुरशीजन्य रोगाविषयी पण सांगितलं, तसं विषाणूजन्य रोगांचा पण कलिंगड पिकावर प्रादुर्भाव होतो का? आणि मग त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? हां, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर विषाणूजन्य सुद्धा रोग येतात. हं, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर विषाणूजन्य रोगामध्ये म्हणजे मोजॅक रोग जो आहे, बरं. तो एक महत्त्वाचा आहे. हं. त्याच्यानंतर कुकुंबर मोजॅक व्हायरस आणि बर्ड नेक्रोसिस व्हायरस. हे 3 जे विषाणूजन्य रोग आहेत, हे ह्याच्यात महत्त्वाचे येणारे रोग आहेत. हं, आणि मग ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला जर आपल्या पिकामध्ये झाला, हं. तर हा आपल्याला ह्याचं म्हणजे त्याच्यातून अंश काढता येत नाही किंवा ह्या अच्छा. रोगाचा आपल्याला व्यवस्थापन करता येत नाही. मग बरं. सुरुवातीच्या स्टेजपासून जर शेतकरी बंधूंना हे जे लक्षणं लक्षात आले, म्हणजे आता जर हे 2-3 प्रकारचे जे विषाणूजन्य रोग हं, आहेत, हं. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा जी नवीन पालवी निघती, हां, ही पूर्ण पिवळसर झालेली दिसते किंवा त्याच्या ज्या व्हेन्स आहेत हां. ह्या म्हणजे कलर चेंज होतो. जो ग्रीन कलर असतो तो पानाचा कलर म्हणजे चेंज होतो बरं. किंवा वेगळा होतो. आणि मग ह्याच्यामुळं पानं खालच्या साईडला दुमडतात हं, हं. किंवा पानाची साईज जी आहे ही वाढ होत नाही तेवढी. अच्छा. मग हे असे जर लक्षणं दिसले, तर त्वरित हे जे झाड आहे, हे हं, हं. उपटणे आणि नष्ट करणे. अच्छा. हं. महत्त्वाचं ही एक आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. हं, हं. किंवा ज्या अशा झाडावर आपल्याला प्रादुर्भाव दिसतो, हं. असे झाडं म्हणजे समजा रोपवाटिकेतून रोपं ज्यावेळेस शेतकरी बंधू आणतात, हां. त्यावेळेस बघूनच ते रोपं आपल्याला त्याच्यामध्ये निवडणं गरजेचं आहे किंवा बरं. ते व्यवस्थितरित्या असणं गरजेचं आहे. हं, हं. आणि हे रोपं हेल्दी म्हणजे चांगल्या पद्धतीने असलेले हे हं. आपल्याला त्याच्यामध्ये लावणं गरजेचं आहे. अच्छा. आणि दुसरं म्हणजे कारण की हा रोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर येत असल्यामुळं हं. आपल्याला काय करणं गरजेचं आहे, की जे झाडामध्ये आलेलं आहे हे पहिल्यांदा हं, हं. म्हणजे उपटणे आणि ते नष्ट करणे. हं, हं. त्याचबरोबर रस शोषणाऱ्या किडीचं ह्याचं नियंत्रण करणं. अच्छा. कारण की इन्फेक्टेड झाडाहून हं, म्हणजे ज्या प्रादुर्भावित झाडं आहेत ह्याच्याहून ज्या झाडावर प्रादुर्भाव झालेला नाही, हं. ह्याच्यावर ह्या रस शोषणाऱ्या किडी ट्रान्सफर करतात म्हणजे व्हेक्टरने. अच्छा. आणि मग हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर विषाणू हा प्रसार होतो. अच्छा. मग आपल्याला प्रथमतः ह्याच्यामध्ये ज्या रस शोषणाऱ्या किड्या आहेत ह्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. हं, हं. मग त्याच्यासाठी वेगवेगळे जे ट्रॅप आहेत किंवा बाकीचे जे आहेत हं, हे आपल्याला त्याच्यामध्ये लावणं गरजेचं आहे. हं. विषाणूजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव झाला, हं. तर आपल्याला त्या झाडातून उत्पादन निघण्याचे चान्सेस फार कमी राहतात. हो. कारण की फळाची साईज होत नाही, बरं. झाडाची वाढ होत नाही. हं, हं. झाडाची म्हणजे वाढ जागेवर खुंटली जाते हं. आणि फळाची साईज सुद्धा बारीक राहते. म्हणजे बरं. होतच नाही साईज. हां. आणि त्याच्यामुळे त्या झाडातून आपल्याला उत्पादन कमी होतं. कमी होतं. हं, तर हं. शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे, की आपल्याला प्रथमतः ज्या हं. त्या भागामध्ये शिफारसीत असलेल्या म्हणजे मग त्याप्रमाणे. त्या कृषी विद्यापीठ असो किंवा भारतीय कृषी अनुसंधान हं, परिषद असो, हं. ह्यांनी शिफारसीत केलेल्या ज्या जाती आहेत त्या निवडाव्यात. हं. किंवा काही व्हायरससाठी किंवा बुरशीजन्य रोगासाठी रेजिस्टन्स असलेले जे जाती आहेत, त्याच हे आपल्याला घ्यायच्या. घेणं गरजेचं आहे. हं. तर अशा पद्धतीने विषाणूजन्य रोगाची काळजी आपण शेतकरी हां, बंधूंनी जर घेतली, हां, तर त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. हां. यावर किडी सुद्धा आहेत का? कारण कलिंगड हे फळ आपण पाहिल्यानंतर म्हणजे किडी तर आहेत, पण म्हणजे जसं तुम्ही आता पानांवर सांगितलं किंवा जमिनीतून येणारे, रस शोषणाऱ्या अ, किंवा असे वेगवेगळे रोग आहेत, त्याच्यामध्ये वेलावर खास करून काही वेगळा रोग येतो का यामध्ये सुद्धा? आता तसं जर विचार केला, तर हे वेलवर्गीय फळ पीक आहे महत्त्वाचं. हं, वेलवर्गीय किंवा फळं सुद्धा आपण ह्याच्यात हं, घेतो. तर वेलावर आणि फळावर ह्याच्यावर काही रोग येतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर मी अगोदर जसं सांगितलं, हं, म्हणजे केवडा रोग असो, बरं. पानावर महत्त्वाचा येतो. हं, त्याचबरोबर जर बघितलं तर करपा रोग आहे. हं. हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे किंवा अच्छा. फळकुज एक आहे. हं, हे 2-3 जे रोग आहेत, हे महत्त्वाचे आपल्याला पानावर, फळावर आलेले दिसतात.
अच्छा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर जो केवडा रोग आहे म्हणजे त्याला हां. डाउनी मिल्ड्यू म्हणतो तो. हं. तर तो पानावर आपल्याला सुरुवातीला जर त्याचे लक्षणं बघितले तर पानाच्या हं. वरच्या साईडला फिक्कट पिवळसर रंगाचे आपल्याला ठिपके दिसतात बरं. किंवा एक तांबूस रंगाचे ठिपके दिसतात. पानाच्या हं. खालच्या बाजूला जर बघितलं आपण तर हं. तांबूस रंगाचे ठिपके दिसतात. खालून जर आपण ते पान बघितलं तर अच्छा. त्याच्यावर अशी पिवळसर वलय तयार झालेली दिसते. हं. वरच्या साईडला सुद्धा आपल्याला ते तसे पिवळसर ठिपके दिसतात. बरं. आणि मग ह्या रोगाचा केवडा रोगाचा जर प्रादुर्भाव झाला हं. तर आपल्याला त्याच्यातलं प्रकाश संश्लेषण पूर्णपणे थांबलं जातं. झाडाची वाढ थांबते. हं. नवीन जी पालवी येणार आहे किंवा फुलं येणार हं. आहेत किंवा कळी येणार आहे ही थांबली जाते. आणि मग त्याचबरोबर फळांचा आकार सुद्धा होत नाही. फळं बारीक राहतात आणि अनमॅच्युअर असलेलं फळ तिथं काही वेळेस गळून सुद्धा पडतं किंवा झाडापासून वेगळं होतं. बरं. मग ही त्याच्यातलं पहिल्यांदा एक आपल्याला ह्या केवडा रोगाचं एक महत्त्वाचं लक्षणं बघितलं पाहिजे. अच्छा. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो येणारा महत्त्वाचा रोग आहे तो म्हणजे करपा. वाह! मग तो पानावर बी येतो आणि त्याचबरोबर फळावर बी येतो. हं. जर हा करपा रोग पानावरचे आपल्याला तांबूस तपके रंगाचे टिपके दिसतात. काही वेळेस पूर्ण पान सुद्धा जळलेलं दिसतं आणि बरं. पानावर टिपके आल्याच्या नंतर हे पान झाडाची वाढ खुंटली जाते हं. आणि झाडाची वाढ खुंटली की ते परत त्यातला येणारे ज्या कळ्या आहेत, फुलं आहेत हं. किंवा फळ तयार होणार आहे, हे आपल्याला पूर्णपणे त्याचा आपल्याला उत्पादनात घट झालेली दिसून येते. अच्छा. ह्याच्यानंतरचा जर आपण जर फळावर किंवा फळावर येणारा जर रोग हां. बघितला तर फळकूज एक आहे. हो. महत्त्वाचा रोग आहे हा. आणि हे असे अवकाळी पाऊस, हं. गारपीट हं. किंवा सोसाट्याचा वारा हे जर झालं समजा फळ हां, आपले हां. म्हणजे तयार होण्याच्या अवस्थेत असताना तर मोठ्या प्रमाणात ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. बरं. कारण की हा फळकूज ज्यावेळेस आपलं फळ जमिनीलगतच असतं. हो. कारण की हे कलिंगड पीक म्हणजे जमिनीला पॅरलर असल्यासारखं हां, हां. आणि फळसुद्धा त्याला पॅरलरच येतं. हं. मग ज्यावेळेस पाऊस असा होतो त्यावेळेस त्याला पाऊस किंवा गारपीट झाली तर फळाला डॅमेज होतं किंवा त्याच्यावर मार बसतो. बरं. आणि मग जे जमिनीतला जो रोग आहे हा हं, हं. म्हणजे अँथ्रॅकनोजच हं, हं. ह्याच्यामध्ये येणारा महत्त्वाचा रोग आहे. हं. तर त्याचे जे जमिनीतले जीवाणू आहेत हे त्या फळावर पडतात आणि मग खालच्या साईडला फळ आपल्याला कुजलेलं दिसतं. हो. किंवा काही वेळेस काय होतं जिथं दांडा असतो हं, त्या हं. ठिकाणी सुद्धा जर ह्याचे बुरशी पडली हं. तर तिथं सुद्धा काळपट चट्टा तयार होतो आणि हं. मग ते फळ पूर्ण डॅमेज होतं. तर हं. हे असे 2-3 हं. प्रकारचे रोग जे आहेत हं. हे आपल्याला त्याच्यावर आलेले दिसतात. ह्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, की असा अवकाळी पाऊस वगैरे जर पडला तर हं. ह्याच्यामध्ये आपल्याला टेट्राकोनाझोल जे बुरशीनाशक आहे ते हां, हां. किंवा त्याचबरोबर मी ॲझोस्ट्रॉबिन जे सांगितलं ते एक. हं. त्याचबरोबर क्लोरोथॅलिनॉल प्लस ॲझोस्ट्रॉबिन हं. संयुक्त बुरशीनाशक हं. हे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर 2-4 बुरशीनाशक आपण जर फवारले तर तर ते आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं हं. व्यवस्थापन करता येतं ह्या करता येतं. रोगांचं. हां. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, की ह्याचं आपल्याला लेबल हं, क्लेमनुसार हं. म्हणजे फवारल्याच्या नंतर किती दिवस ह्याचा अंश राहतो. हां. तर हे सुद्धा आपण शेतकरी बंधूंनी एक काळजी घेतली काळजी पाहिजे. घेणं गरजेचं आहे. हं. कारण की म्हणजे मी जे बुरशीनाशक सांगितलं, हां, हां. तर त्याच्यात 3 दिवस, 5 दिवस, काहीला ते 12 लक्षात ठेवलं दिवसापर्यंतचा पाहिजे. हं. ह्याच्यात अंश राहतो. हं. हे झालं सगळं रोगांविषयी. कलिंगड पिकावर किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. मग त्या महत्त्वाच्या किडी कोणत्या आहेत? आता तसा जर विचार केला तर कलिंगड पिकावर किडीसुद्धा जसे रोग आहेत, हां, तसे तसं. किडीसुद्धा येतात. बरं. मग ह्याच्यामध्ये काही रस शोषणाऱ्या किडी आहेत. मग हं. त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, हं, हं. पांढरी माशी, हं. त्याचबरोबर जो लाल कोळी आहे, हां. हे सगळे 3-4 जे किडे आहेत, ह्या आहेत म्हणजे रस शोषणाऱ्या. बरं. ह्याच्याबरोबरच जर बघितलं तर फळावर एक येणारी फळमाशी एक आहे. अच्छा. हां. त्याचबरोबर जर बघितलं तर पानं कुडतरणारी अळी आहे, हं, हं. पानं खाणारी अळी आहे. तर हे अशा प्रकारचे जे एक 5-6 किडी महत्त्वाच्या हं. आणि पिकाला नुकसानकारक हां, करणाऱ्या अशा किडी ह्या हां. कलिंगड पिकावर येतात. त्याचं सुद्धा जसं तुम्ही सांगितलं यातल्या महत्त्वाच्या ज्या किडी कोणत्या आहेत, ज्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि मग त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आता शेतकऱ्यांनी? तसा जर विचार केला तर मी अगोदरच जसं सांगितलं, की हं. रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत, हां. ह्या ह्याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत आणि कलिंगड वाढीच्या अवस्थेत बरं. असताना जर ह्या किडी आल्या, तर आपल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. कारण की त्याची हं, वाढ हं. पूर्णपणे थांबली जाते. मग त्यातली मावा कीड मी तुम्हाला अगोदरच सांगितली. होय, होय. मावा, तुडतुडे, हां. पांढरी माशी. हं. तर ह्या 3 किडी ज्या आहेत ह्या सगळ्या पानातला रस शोषणाऱ्या किडी आहेत.
मग पानाच्या पाठीमागं हां, किंवा जे पानाचं देठ असतं तिथं हां. किंवा जी पानाचा म्हणजे कलिंगडाचा वेल असतो हं. त्या वेलावर सुद्धा हे असतात. अच्छा. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा प्रादुर्भाव होतो आणि मग पानाच्या खालून वरून दोन्ही साईडने बी बरं. आणि मग पानातला जो रस आहे हां, किंवा सॅप आहे हा हां. पूर्ण सक करतात. मग पान काय होतं की खाली दुमळलं हं, जातं, खालच्या साईडला कधी वरच्या साईडला बरं. वाढ थांबली जाते. नवीन येणारी जी पालवी आहे त्याच्यावर जर मावा कीड जर आली किंवा अच्छा. तुडतुडे जरी आले तरी काय होतं की ती वाढ होणारी जे नवीन पालवी जी येणार आहे हं, ही हं. जागेवर बसली जाते. बरं. मग त्याची वाढच होत नाही. कारण की त्याच्या ह्याच्यामुळं काय होतं की हं. प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ही थांबली जाते. थांबते. आता ह्याच्यातला जो तुम्हाला पांढरी माशी सांगितली, हं, हं. पांढरी माशी जर आपल्या कलिंगड पिकावर जर आली, हं. तर पांढरी माशी एक चिकट द्रव्य स्रावते बरं. आणि चिकट द्रव्य स्रावल्याच्या नंतर हं. त्याच्यावर सॅप्रोफायटिक ज्या बुरशी आहेत, अच्छा. ही त्याच्यावर डेव्हलप होते. मग त्याला शुटी मोल्ड म्हणून म्हणलं जातं हं. आणि पूर्ण पान काळं पडतं. बरं. खालच्या साईडनी वरच्या साईडनी पान काळं पडतं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे पूर्ण थांबली जाते. हं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की झाडाची वाढ थांबते, फळं बारीक साईजला राहतात. हं. फुलं किंवा कळी अवस्थेत जर हा प्रादुर्भाव झाला, हो. तर ते डायरेक्टली कोमजले जाते, हो. लगेच ड्रॉपिंग होते. बरं. झाडाची वाढ थांबल्यामुळं पुढं झाडाची वाढ होत नाही आणि तुमचं फळं वगैरे सुद्धा व्यवस्थित तयार होत नाहीत. हं, हं. जर कळी अवस्थेमध्ये कुठली रस शोषणारी किडीचा जर प्रादुर्भाव झाला, हं. तर त्या फळावर आपण ज्यावेळेस मॅच्युअर होतं फळ, हां. तर पूर्ण फळावर असे डाग पडलेले दिसतात. मग पांढुरके डाग दिसतेत, हं. कधी काळपट डाग दिसतेत हं. किंवा आपल्याला थोडंसं तपकीर रंगाचे सुद्धा डाग त्याच्या फळावर दिसतात. हं, हं. मग ज्यावेळेस मार्केटला ज्यावेळेस फळ नेलं जातं, डाग दिसल्यावर ग्राहक ऑटोमॅटिकली त्याच्याकडचं म्हणजे घेत नाहीत. घेत नाही. हो. कारण की काहीतरी ह्याच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झालेला. हं. म्हणजे ही अवस्था जर बघितली ह्या रस शोषणाऱ्या किडीची, ज्यावेळेस कळी किंवा फुलं येतात, हं, त्याच हं. वेळेस जर आपण शेतकरी बंधूंनी व्यवस्थित काळजी घेतली, तर ह्या ज्या रस शोषणाऱ्या किडी ते आपल्याला व्यवस्थित नियंत्रण करता येतं. हं. ह्याच्यानंतर ह्याच्यावर महत्त्वाची रस शोषणारी किडी जी आहे, लाल कोळी म्हणलो, हं. ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. कारण की अच्छा. जसं टेम्परेचर वाढतं, तसं ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो. ही हं. पानाच्या पाठीमागच्या साईडलाच ह्याचा प्रादुर्भाव होतो. ही सुद्धा पानातला रस शोषून घेते. बरं. आणि मग ह्याच्यामुळं मी जसं बाकीच्या किडी सांगितल्या त्याच पद्धतीने वाढ थांबली जाते. हं, हं. फळाची साईज होत नाही आणि मग त्याच्यामुळं आपल्याला जे फळं पाहिजेत, उत्पादनाचं हां. उत्पादन जसं यायला पाहिजे तसं येत नाही. आता ह्या ज्या 3-4 ज्या रस शोषणाऱ्या किडीत, हां. ह्याचं आपल्याला व्यवस्थापन सुद्धा एक व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हं. शेतकरी बंधूंना एक माझी विनंती आहे, की आपण ज्यावेळेस फळं लावतात म्हणजे हं. रोपं लावली जातात. हं. रोपं लावल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसामध्येच आपल्याला तिथं चिकट सापळे लावणं गरजेचं आहे. हं. मग निळ्या कलरचे, पिवळ्या कलरचे, पांढऱ्या कलरचे हां. हे तिन्ही कलरचे चिकट सापळे कमीत कमी प्रति एकरी 40 आणि हं. मॅक्झिमम कितीही लावू शकतात. मग ह्याच्यामुळं काय होतं, की ह्या रस शोषणाऱ्या किडी ह्या चिकट ठीक. सापळ्याकडे आकर्षित होऊन मारल्या जातात. अच्छा. त्याचबरोबर आपण सोलार ट्रॅप, लाईट ट्रॅप हं, हे हं. जर लावले तर ज्या उडणाऱ्या किडी आहेत, हे आपल्याला तिथं कंट्रोल करता येतात. अच्छा. आणि जर जैविक कीटकनाशक जर म्हणलं, तर मग त्याच्यामध्ये निंबोळी आर्क जे 5% आहे, हं. नीम ऑइल आहे किंवा आझारडेक्टिन जे हां. कीटकनाशक आहे हं. 10,000 PPMचं, हां, हे हां. आपल्याला अधूनमधून फवारणी त्याच्यावर करणं गरजेचं आहे. हं. काही रासायनिक कीटकनाशक आहेत. हं. त्याच्यामध्ये जर बघितलं फोनिलॉल जे आहे, हं, हे हं. आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीमध्ये वापरता येतं 2 बरं. मिली प्रति लिटर. आणि मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याची सुद्धा 5 दिवसापर्यंत हं. लेबल क्लेमनुसार ह्याचा अंश त्या पिकामध्ये राहतो. राहतो. हं. एकूणच जर कलिंगड पीक घ्यायचं आहे शेतकऱ्यांना आणि त्यांना उत्पादन जास्त घ्यायचं असेल, तर संपूर्ण हे रोग, किडी त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आता जर तसा जर विचार केला तर एकात्मिक रोगाचा विचार केल्याच्या नंतर हं. शेतकरी बंधूंनी लागवडीपासून हां. म्हणजे रोपं निवडण्यापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. कारण की आत्ता सध्या जर बघितलं तर वातावरणातील बदल जसं अवकाळी हं, पाऊस, हं. गारपीट किंवा सोसाट्याचा वारा ह्याच्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हो. आणि मग ह्याच्यासाठी रोपं एक हेल्दी निवडणे, चांगले रोपं असलेले हं. त्याचबरोबर ज्या त्या भागामध्ये ज्या शिफारशीत केलेल्या हां. जाती आहेत त्या निवडणे, उत्पादन चांगले देणाऱ्या जाती निवडणे आणि त्याचबरोबर पहिल्यापासून लागवडीपासून हं. रोप प्रक्रिया, बीज प्रक्रिया
जैविक कीटकनाशक, जैविक रोगनाशकांचा जास्त वापर करणे. अच्छा. मग त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास ह्या जैविक बुरशीनाशक आहेत ते. हं, त्याचबरोबर निंबोळी अर्क, नीम ऑइल ह्याचा वापर. हं. त्याचबरोबर जैविक जे बाकीचे कीटकनाशक आहेत ह्याचा वापर जरी केला तरी बी शेतकरी बंधूंना चांगल्या पद्धतीने उत्पादन येईल. हां, त्याचबरोबर जे ट्रॅप आहेत हां. म्हणजे ते निळ्या कलरचे, पिवळ्या कलरचे हं, चिकट सापळे, हं, त्याचबरोबर सोलारवरचा चालणारा सापळा, हं. लाईट ट्रॅप ह्याचा वापर जर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकरी बंधूंना कमी खर्चामध्ये हां. आणि चांगलं उत्पादन देणारं आपल्याला ह्याच्यामध्ये शेतकरी बंधूंना भेटू शकतं. हं. बाकीचे जर रासायनिक कीटकनाशक, हो, हो. बुरशीनाशक तर म्हणजे जे शिफारसीत केलेले आहेत हं. हे आपण वापरणं गरजेचं आहे. जसं म्हणजे प्रादुर्भाव येईन हां. किंवा नुकसान पातळीच्या पुढं जर हं, कीड रोगाचा प्रादुर्भाव जात असेल हं. तर त्याच वेळेस ह्या रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशकांचा वापर शेतकरी बंधूंना करणं गरजेचं आहे. जेवढं होईल तेवढं जैविकचा वापर करून आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन ह्याच्यामध्ये घेता येऊ शकतं. हं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर कलिंगड पीक तुम्ही घेत असाल, तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण काळजी घेतली आणि रोग किडींचं एकात्मिक व्यवस्थापन केलं, तर निश्चितच आपलं उत्पादन जे आहे ते वाढून उत्पन्न सुद्धा चांगलं मिळू शकेल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.